मुली बायोलॉजिकलीच माझ्यापेक्षा बेटर माझा पार्टनर असावा या उद्देशाने पार्टनरकडे पाहतात. पण बायकांचं काय आहे की आता मी जर का महिन्याला 1,00,000 रुपये कमवते तर हा जर 50,000च कमवत असेल तर ते मला मान्य नाही आहे. मग मला कमवणारा जो म्हणजे जे काही कमवणारा नवरा आहे तो माझ्यापेक्षा जास्त कमवणारा असला पाहिजे, पण त्याच्याबरोबर तो दिसायला पण चांगला पाहिजे, त्याचं पोट वाढलेलं नाही पाहिजे, तो जाड्या नाही पाहिजे, तो त्याला टक्कल पण नाही पाहिजे. आजकाल लग्नाला घेऊन सगळेच घाबरत आहेत कुठेतरी की पार्टनर कसा असेल काय असेल, पण यामध्ये मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्यात. ते कपल आहे त्या लोहगडावरती गेले, तिचा फिल्टर होता की तिला फक्त तो चांगले केस असणारा आणि तो चांगला बोलणारा पाहिजे होता, पण तिनं कुणाशी काही न बोलता डायरेक्टली त्याचं त्या फिल्टरसाठी आयुष्य संपवून टाकलं. कुठं चाललंय आपलं हे सगळं फिल्टर आणि हे लग्नाबद्दलचं डिस्कशन. आता जिथं आपण आज बोलतोय लग्नाच्या ह्याच्यासाठी, ऍक्च्युली ही लग्नच काही दिवसांनी नाही होणार. 35शीला जेव्हा त्या मुलीचं वय जातं तेव्हा तिच्या रंगरूपामध्ये जो काही बदल होतो, कदाचित त्या पुरुषाने पहिली प्रायोरिटी काय ठेवली की मला सुंदर मुलगी पाहिजे, तो रिजेक्टच करणार आहे ना. बरोबर. मग ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज आहे, कारण त्याला माहिती आहे की ही 30शीला असताना जितकी सुंदर दिसत होती तेवढी आता ती नाहीये. मग जेव्हा कॉम्प्रोमाइज होऊन लग्न होतात तेव्हा मग मात्र ते लग्न तितकं टिकेलच असं नाही. जी मुलं आम्हाला आवडतात ती सेटल नसतात आणि जे सेटल असतात त्यांच्याबद्दल आम्हाला फिलिंग्स नसतात. जी मुलं सेटल नसतात ती बऱ्याचदा फ्रीलान्सर म्हणून काम करतील किंवा 9 to 5 जॉब करतील. मग त्यांच्याजवळ वेळ आहे स्वतःवर वर्कआउट करायला, ते जिम जॉईन करतात, ते ट्रेकिंग वगैरे करतात. ह्या गोष्टी अट्रॅक्ट करतात मुलींना, कारण ते पाहिलं ना की मला डोपामाइन मिळतं म्हणून मला त्यात इंटरेस्ट जास्त असतो. पण हा डोपामाइनचा जो डोस आपल्याला मिळतो ना, हा एका ठराविक लेवल नंतर आपल्याला कळतं की अरे फक्त याने माझं भागणार नाहीये. मला जर आयुष्यात सेटल व्हायचं असेल तर मला एक स्थिरता हवी आहे. पण हे कळायला ना बरेच मग कडू अनुभव घ्यावे लागतात. हा ट्रेंड खूप वाढत चाललाय. होऊ द्यायचं. मुलं डबल इन्कम नो की डिंक, दॅट इज की आम्हाला आमचं आयुष्य छान जगायचंय. म्हणजे काय की मूल जन्माला यावं, ते जी जबाबदारी ती दुसऱ्या घरांमधली आहे, त्यांनी त्यांची मुलं वाढवावीत. आम्हाला मुलं होऊ देणार नाही, पण हा देश मात्र चालला पाहिजे. आजचा हा पॉडकास्ट खूप महत्त्वाचा आहे, कारण का यामध्ये लग्न करताना कोणती काळजी घ्यावी, लग्नानंतर जे काही फिजिकल प्रॉब्लेम्स होतात ते कसे सॉल्व्ह करावे, या सगळ्यावर मार्गदर्शन मिळणार आहे डॉक्टर संजय आणि डॉक्टर कल्पना एरंडे यांच्याकडून. ते आज आपल्यासोबत आहेत, ते यावर पूर्ण असं मार्गदर्शन करणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडूनच लोकमत सखीला जे काही प्रश्न आलेले आहेत त्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आज आपण जाणून घेणार आहोत. चला तर विषयाला सुरुवात करूयात. खूप खूप स्वागत आहे तुमचं. थँक्यू व्हेरी मच. धन्यवाद लोकमत सखी टीम आणि पूर्ण ऑडियन्स की ज्यांनी आम्हाला गेल्या एपिसोडमध्ये सुद्धा खूप छान सपोर्ट केला आणि मग आज आम्ही परत या ठिकाणी आलेलो आहोत. तर पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद करतो. थँक्यू. तर सगळ्यात पहिला मला यावर बोलायचं की आजकाल लग्नाला घेऊन सगळेच घाबरत आहेत कुठेतरी की पार्टनर कसा असेल काय असेल, पण यामध्ये मुलींच्या अपेक्षा दिवसेंदिवस वाढत चालल्यात. म्हणजे बऱ्याच मुलींचं मी असं बघते की त्यांना लग्न करताना त्यांच्या अशा अपेक्षा असतात की मुलगा वेगळा राहिला पाहिजे, त्याचं इन्कम चांगलं पाहिजे, तो दिसायला पण हँडसम पाहिजे, त्याच्याबद्दल फिलिंग्स पण पाहिजे. सो हे सगळं पॅकेज त्यांना एकामध्ये हवं आहे आणि त्यासाठी मे बी लेट लग्न होतंय किंवा ओव्हरऑल याचे काही त्यांच्या अपेक्षा आहेत. याबद्दल तुमचं काय मत आहे? आता हा जो विषय घेतोय आपण, लग्न आणि लग्नाच्या अपेक्षा, हा विषय आता इतका गहन होत चाललाय की लग्न करताना येणाऱ्या अडचणी आणि लग्नानंतरच्या येणाऱ्या अडचणी, ह्याच्यामुळे आता मुलींना खरंच असं वाटायला लागलंय की लग्न करू की लग्न नाही, म्हणजे काय करावं आता ह्याच्यामध्ये. कारण अपेक्षा तर खूप आहेत, सॅक्रिफाय करायला मी काय तयार नाहीये, पण अपेक्षा मात्र मी ठेवणार आहे. बरोबर. मग काय करतात की आपण जसा एखादा प्रॉडक्ट खरेदी करायला जातो अमेझॉन वरती, मग तिथं असतो फिल्टर, 10-15 फिल्टर असतात. मला हे पाहिजे छान आहे त्याच्यातलं, हे पाहिजे छान आहे त्याच्यातलं, मला ते सगळं छान पाहिजे त्याच्यातलं. मग तो मी फिल्टर लावला आणि मी तो प्रॉडक्ट आणला. मग तो प्रॉडक्ट आणला, मला वाटतं अरे वा प्रॉडक्ट किती छान आहे. मग सेम फिल्टर वापरायला जाताय तुम्ही लग्न करताना, की तो मुलगा शोधताना किंवा ती मुलगी शोधताना तुम्ही असे 10-10, 15-15 फिल्टर लावणार आहे, ते मिळणार काय? एक एआयचा रोबोट मिळणार आहे ऍक्च्युअली. मग तुम्हाला लग्न एआयच्या रोबोट बरोबर करायचंय का? कारण परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की या ठिकाणी तुम्ही जेव्हा ऑनलाईन आहात त्या ठिकाणी तुम्हाला बरंच असं काही दिसतं की आता पहा त्याचे किती छान केस आहेत,
पहा तो किती छान जिम करतोय वगैरे, त्याचा बॉडी पॅटर्न किती छान आहे. मग तो कॉम्पिटिशनच्या जगामध्ये जिथं की आता UPSC MPSC होतं, मग तो बरेच वर्ष त्याच्यात घालवतो, मग त्याच्यानंतर त्याचं करिअर किती छान होतं. मग आयडियल दिसतं ना तुम्हाला. मग कुणाला नाही वाटत की मला तितकं सगळं पार्टनर पण छान असावा. आणि मग ह्या अपेक्षा ठेवल्या जातात आणि त्याच्या पुढं मग त्या अपेक्षा ठेवून जेव्हा लग्न होणार आहे तेव्हा समोरची व्यक्ती पण तीच अपेक्षा ठेवणार आहे ना या ठिकाणी, की मला मिळणारा जो पार्टनर आहे तो पार्टनर मी ज्या अपेक्षा ठेवतोय त्या सगळ्या पूर्ण करणारा पण असला पाहिजे. आणि मग त्याच्यामध्ये लग्नानंतर येणाऱ्या अडचणी त्यावरती आता आपण सविस्तर बोलूया. तर सध्याच्या काळामध्ये की काही दिवसांपूर्वी जी काही गोष्ट घडली आहे लोणावळ्यामध्ये लोहगडावरती, ते कपल आहे त्या लोहगडावरती गेलंय. तिथं गेल्यानंतर त्या मुलीनं ज्या काही अपेक्षा ठेवलेल्या होत्या तिच्या मनामध्ये की तो मुलगा जो आहे तो टकल्या आहे, तो वीग वापरतो किंवा तो अडखळत बोलतो. आपल्याला खूप आता असं वाटतं बेसिक गोष्टी, अरे हिनं अपेक्षा काय ठेवलेल्या आहेत तर कदाचित असतील अपेक्षा, इट्स ओके. पण तिनं कधी त्या मुलाला डायरेक्ट बोलून दाखवल्या की नाही दाखवल्या, तिनं तिच्या घरच्यांना कधी बोलून दाखवल्या की नाही दाखवल्या. पण इन्सिडन्स असा घडला आहे की तिला मात्र हे सगळं देणारा दुसरा जोडीदार भेटतोय. तो जोडीदार एकदम तिला जे अपेक्षित आहे ते देतोय आणि आता मात्र ह्यांची ते एंगेजमेंट झालेली आहे. हिच्याकडे ऑप्शन काय होता, ते लग्न मोडणं, घरी सांगणं, पण तिनं काय ऑप्शन निवडला, त्याला त्या ठिकाणी ढकलून देणं. त्या लोहगडाच्या किल्ल्यावरून तिनं ढकलून दिलं आणि त्याचं आयुष्य संपलं. म्हणजे तुमच्या फिल्टरसाठी, तिचा फिल्टर होता की तिला फक्त तो चांगले केस असणारा आणि तो चांगला बोलणारा पाहिजे होता, पण तिनं कुणाशी काही न बोलता डायरेक्टली त्याचं त्या फिल्टरसाठी आयुष्य संपवून टाकलं. कुठं चाललंय आपलं हे सगळं खूप फिल्टर आणि चुकीचं चाललंय हे सगळं. लग्नाबद्दलचं डिस्कशन. आता जिथं आपण आज बोलतोय लग्नाच्या ह्याच्यासाठी, ऍक्च्युली ही लग्नच काही दिवसांनी नाही होणार आहेत. म्हणजे बरोबर. आता जर का इंडियामध्ये 80 ते 90% लग्नाचं प्रमाण आहे, तुम्हाला सांगतो 2040 पर्यंत हेच प्रमाण 25% वरती येणार आहे. बरोबर. असं हे उदाहरण त्याचं जिवंत उदाहरण आहे की का म्हणून मी लग्न करावं. म्हणजे लग्नानंतर प्रॉब्लेम होणारच आहे, आता तर लग्नाच्या आधीच त्यापेक्षा मी एकटंच राहतो असंच मी एकटंच लोकं- राहतो. हां. पण मग पुढचं काय, पॉप्युलेशन हा जो टॉपिक आहे सध्याच्या काही कंट्रीची ह्याच कारणामुळे पॉप्युलेशन 0.7 कोरियासारखं राष्ट्र आहे जिथं त्यांना आवर्जून प्रयत्न करावे लागतात की आपल्या देशाची लोकसंख्या वाढायला पाहिजे. तर त्या ठिकाणी ती लोकसंख्या म्हणजे तसा लोकसंख्येचा रेट पाहिजे, फर्टिलिटी रेट 2.1, म्हणजे एका कपल मागं 2.1. पुढचा 0.1 कशासाठी आहे की पहिल्या 1-1.5 वर्षामध्ये ही जी मुलं असतात लहान मुलं ह्यांचा डेथ रेट असतो, तर त्यातून काही शिल्लक राहिले ते 2 पकडा, तर दर कपल मागं किमान 2 मुलं पाहिजेत. इंडियाची अवस्था आता काही दिवसांपूर्वी एलन मस्कचं स्टेटमेंट आहे की काही दिवसांनी आपल्याकडं म्हणजे इंडियामध्ये जे आहे लोकसंख्या, त्याला लोकसंख्या वाढवण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत. म्हणजे त्यासाठी लग्न व्हायला पाहिजेत. आणि आपला आजचा जो टॉपिक आहे या ठिकाणी की अपेक्षा ठेवून लग्न होत आहेत आणि त्यातून असा विध्वंस होतोय, तर लग्न नाही होणार आहेत. मग तर म्हणून या ठिकाणी थोडंसं कपल्सचं एज्युकेशन करणं गरजेचं आहे. तर मॅडम या बाबतीत मुलींच्या बाजूने पण सांगते. पहिलं ना, लग्न कशासाठी करायचं आहे हे कन्फर्म करा सगळ्यांनी. म्हणजे आपल्या सोसायटीमध्ये एक इंडियन ह्याच्यामध्ये लग्न म्हणजे काय की मी माझा पार्टनर निवडते ज्याच्या सोबत मी सेक्शुअली इंटिमेट होणार आहे आणि मी हे ॲक्सेप्ट केलंय की माझी होणारी प्रोजिनी, माझं होणारं बाळ हे त्या व्यक्तीसोबत मला वाढवायचं. म्हणजे ते बाळ जे आहे ना त्याची रिस्पॉन्सिबिलिटी माझी आहे, माझ्या पार्टनरची पण आहे. ह्या उद्देशाने लग्न ही संस्था उदयाला आलेली. मला कंपेनियन हवं आहे म्हणून नाही आहे, मला पार्टनर हवा आहे यासाठी लग्न करायची गरज नाही आहे. तुम्ही लिव्ह इनमध्ये राहू शकता. याच्या आधी गंधर्व विवाह होत होते. असं काही नाही आहे की आपल्याकडे लिव्ह इन आत्ता झालं आहे आभाळातून, नाही, आपल्याकडे हे सगळं होत होतं. प्रॉब्लेम काय आहे ना, त्या लग्नाचा तो जो बेस आहे ना की माझी पिढी जी पुढे येणार आहे ना ती माझी असणार आहे. मग मी आणि माझा पार्टनर आम्ही दोघे मिळून ती पिढी पुढे वाढवणार आहे. मग हा मेन उद्देश बाजूला राहिलाय. आणि आता काय झालंय ना की मुली शिकल्यात, इंडिपेंडेंट होत आहेत. मग मुली बायोलॉजिकलीच माझ्यापेक्षा बेटर माझा पार्टनर असावा या उद्देशाने पार्टनरकडे पाहतात. आधी काय व्हायचं, शिक्षण कमी होतं, त्यामुळे पहिली प्रायोरिटी माझ्यापेक्षा त्याचे बेटर रिसोर्सेस किती चांगले आहेत एवढीच होती ना. आता नाही, आता मला रिसोर्सेस ही माझी फर्स्ट प्रायोरिटी असंच नाही, कारण मी स्वतःचं स्वतः कमवतीये ना. आय टेक केअर ऑफ ऑल दिस थिंग.
मग माझी प्रायोरिटी काय, तो मला इमोशनली अवेलेबल पाहिजे किंवा त्याचे लुक्स पाहिजेत. ह्या प्रायोरिटीज मेल्सच्या असतातच ना. मेल्स काय म्हणतात, ती दिसायला छान पाहिजे, प्लस ती किरकिरी नाही पाहिजे. तशी बायकांची प्रायोरिटी, कारण मी बायोलॉजिकली हे मनात किंवा माझ्या अपब्रिंगिंगमध्ये, माझ्या सबकॉन्शियस माइंडमध्ये हे आहे की मला माझा पार्टनर हा माझ्यापेक्षा बेटर हवा आहे. मग तो ॲटलिस्ट काही गोष्टींमध्ये तरी असायला हवा. मग बिकॉज ऑफ सोशल मीडिया मला काय दिसतंय की छान लुक्स असणारे, छान फिजिक असणारे हे लोक आहेत ना आजूबाजूला. आणि मला माहिती आहे, मी हा रील मला नाही आवडला, मी स्क्रोल केला, पुढचा रील मी अपेक्षेने पुढे जाऊ शकते ना. म्हणजे फिल्टर्स काय ॲड झालेत, कारण माझ्या या अपेक्षा त्या स्क्रॉलिंगनेच तर वाढवल्यात. आय नो देर इज समबडी की जो मी चूज करू शकते याच्यापेक्षा बेटर. आधी काय व्हायचं की एकदा तुम्हाला तुमचा पार्टनर मिळाला, हो मी याच्यासोबत माझं आयुष्य पुढे कंटिन्यू करणार आहे, दॅट्स इट. आता असं नाही आहे. मी त्या पार्टनरला घेतल्यानंतर सुद्धा मला जर पुढे ऑप्शन हवा असेल तर मी या पार्टनरसोबत केलेलं लग्न मोडून डिवोर्स घेऊन सुद्धा दुसऱ्या पार्टनरसोबत जाऊ शकते. मग ह्याच्यामुळे बरं, आता ह्याच्यामध्ये फक्त मुलींचाच दोष आहे असं मी म्हणणार नाही, कारण हे आपण सगळ्यांनी मिळून ठरवलंय ना की याच्या आधी कसं असायचं, मुलगा होतकरू असेल तरी त्याच्याशी लग्न करून द्यायचं मुलीचं. गरजेचं नव्हतं त्याचं घरच असायला पाहिजे, गाडीच असायला पाहिजे. पण आता मुली पण सेटल होत आहेत, त्या कमवत आहेत. मग आई वडिलांची पण काय अपेक्षा आहे, त्याच्याकडे पण त्याचं घर असायला पाहिजे, त्याच्याकडे त्याची गाडी असायला पाहिजे, म्हणजे आमची मुलगी निवांत राहील. मग ह्या अपेक्षांमधून हे सगळं वाढत चाललंय. आणि बिकॉज ऑफ सोशल मीडिया आणि बिकॉज तुम्हाला माहिती आहे की डेटिंग ॲप्स आणि या सगळ्या गोष्टींनी खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल आहेत. मग मी कायम ह्या शोधात राहते की अरे हे जे काही आहे ना ह्याच्यात काहीतरी कमी आहे. म्हणजे मला रिजेक्ट करायला मी पहिलं काय नाही आहे हे शोधते, राईट. त्याच्यात काय आहे याच्याकडे माझं लक्षच जात नाही. प्रॉब्लेम हाच आहे. आणि जर एखाद्या व्यक्तीमध्ये लुक्स वाईज काही कमी असेल तर ते यंगर जनरेशन त्याला जास्त महत्त्व देते, बरोबर. ना की त्याची इमोशनल अवेलेबिलिटी किंवा बाकी रिसोर्सेस, बाकी फॅमिली बॅकग्राऊंडमध्ये. आधी पाहिलं जायचं की त्या मुलाला भाऊ बहिणी किती आहेत, आता उलटं पाहिलं जातं, तो एकुलता एक असला पाहिजे, त्याला बहीण नको भाऊ नको, म्हणजे हिला पुढे जाऊन काही त्रासच नको. ह्या गोष्टींमुळे हे सगळं घडतंय. तर पहिलं तर तुम्ही लग्नाकडे या उद्देशाने पाहायला लागा की जर तुम्हाला तुमची फॅमिली पुढे वाढवायची आहे तर तुम्ही लग्न करा. मग असा पार्टनर निवडा की ज्याच्यासोबत तुम्ही कंटिन्यू बरीच वर्ष ॲटलिस्ट राहू शकता, तर तुमची प्रोजेनी तुम्ही त्यांच्यासोबत वाढवू शकता. मग तिथं वेवलेन्थ जुळायच्या अपेक्षा वेगळ्या असतात. पण जेव्हा तुम्ही फक्त मला सोशल मीडियावर फोटो टाकायचे आणि माझा पार्टनर असा दिसला पाहिजे, हां. त्याचं फिजिक असलं पाहिजे, म्हणजे असं दाखवण्यासाठी फक्त. हे दाखवण्यासाठी, म्हणजे प्री वेडिंग शूट किंवा बाकी हे सगळं जे काही वाढलंय त्याचं कारण काय, मला दाखवायचंय जगाला, बघा माझा पार्टनर किती छान आहे. ह्या गोष्टींमुळे हे सगळं वाढलंय. तर ह्या बरोबर. गोष्टींना थोडंसं बाजूला ठेवावं. लग्न उलट कमी वयात व्हावी. जेवढी उशिरा होईल तेवढी रिजिडिटी वाढतीये आणि ती रिजिडिटी वाढली की मग मी हट्टाला भेटते की हे पाहिजेच. मी आता एवढं अचीव केलंय ना, मग माझी ही बेअर मिनिमम रिक्वायरमेंट आहे. बेअर मिनिममला इतकं महत्त्व दिलंय. म्हणजे मी जर 50,000 कमवते तर त्याचे किमान 60-70,000 रुपये तरी महिन्याला आले पाहिजेत, लाखभर रुपये तरी महिन्याला आले पाहिजेत. त्याचे लुक्स, मी अशी दिसते तर माझ्यापेक्षा लुक्स त्याचे जास्तच चांगले असले. अरे पण ते जास्त लुक्स चांगले असणाऱ्या मुलाला तुमच्यात इंटरेस्ट पाहिजे ना. बरोबर. जो म्हणतो की माझ्याकडे मला 1 लाख रुपये पगार आहे, मला पैसे कमवणारीच बायको पाहिजे असं काही नाही. उलट मला ती छान दिसत असेल आणि पीसफुल ठेवेल माझं घर, अशी मुलगी हवी आहे. बरोबर. ह्याला कॉन्ट्राइंडिकेशन म्हणजे होते. फेमिनिझम, आता तुम्ही दोघी बसले आहेत माझ्या बाजूला, फेमिनिझम काय आहे की हे जे कॉर्पोरेट कल्चर आलं पूर्वी, आपण मराठी भाषेत म्हणतो ना बायका म्हणजे चूल आणि मूल, तर ते इतकं बांधून ठेवलं होतं त्यांना त्या चूल आणि मुलामध्ये की आता मग त्यांनी ती उत्क्रांती आली की नाही, बायका पण पुरुषांबरोबर तितकंच चांगल्या पद्धतीनं काम करू शकतात. येस, त्या कॅपेबल आहेत, याबद्दल बिलकुलही शंका नाही. पण जेव्हा बायका बाहेर पडल्या, त्या नाही म्हटलं तर कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये त्या पुरुषांना कॉम्पिटिशन नाही म्हणत मी, पण त्याबरोबर तितक्याच त्या काम करायला लागल्या. तर साहजिक आहे की त्या ॲडव्हान्स लेवलला जाण्यासाठी त्यांनी स्वतःला तसं डेव्हलप केलं गेलं, पण ते करताना मग त्यांच्या अपेक्षा वाढणार आहेत. आज एखादी स्त्री जेव्हा तिचं एज्युकेशन त्या लेवलला गेलेलं आहे, हायर लेवलला, तर ती मुलगा पाहताना साहजिक आहे तिच्यापेक्षा कमी एज्युकेशन झालेला पाहणारच नाहीये ना. ही फॅक्ट आहे ना ह्याच्यामध्ये. मुलांचं असं नाहीये ना,
मुलगा काय विचार करतोय की बाबा मी कमवतोय तर माझी बायको जी होणारी आहे ती दिसायला हा पहिला क्रायटेरिया आहे की पुरुष हा विचार करतात की माझी बायको दिसायला चांगली असावी, सुंदर असावी. त्याच्या पुढे काय अपेक्षित आहे की ती घर सांभाळणारी असावी. हा पुरुषांचा मिनिमम क्रायटेरिया झाला. पण बायकांचं काय आहे की आता मी जर का महिन्याला 1,00,000 रुपये कमवते तर हा जर 50,000च कमवत असेल तर ते मला मान्य नाही आहे. मग मला कमवणारा जो म्हणजे जे काही कमवणारा नवरा आहे तो माझ्यापेक्षा जास्त कमवणारा असला पाहिजे, पण त्याच्याबरोबर तो दिसायला पण चांगला पाहिजे, त्याचं पोट वाढलेलं नाही पाहिजे, तो जाड्या नाही पाहिजे, तो त्याला टक्कल पण नाही पाहिजे. आज 35 वर्षाचा माणूस आहे की जो ॲक्च्युली त्या लेवलला तो कमवायला गेला आहे, तर साहजिक आहे त्याचे बरेच वर्ष जाणार आहेत, उशिरा लग्न होणार आहे. उशिरा लग्न होणार तर तो टकल्या असणारच आहे ना. पण मग तिथं कॉम्प्रोमाइज करायची तयारी नाही आहे. तर हे जे फेमिनिझम आहे हे म्हणजे मधल्या काळामध्ये इतके हायर लेवलला गेले की आता ते बायकांना पण कळायला लागले की कदाचित काहीतरी चुकतंय का. कारण मी जेव्हा 25शीत असताना मला स्थळं यायची किंवा एखादा मुलगा येतो तर त्यावेळेस मी ज्या रिक्वायरमेंट ठेवलेल्या होत्या की जसं की आता माझं एज्युकेशन पूर्ण होऊन मला जॉब चांगला मिळाला आहे, चांगलं पॅकेज मिळालं आहे, तर तिथं मी हा विचार ठेवला होता की मला अमेरिकेतला मुलगा पाहिजे, तो तिथं जॉब करतोय का, कारण मला इथलं पॅकेज चांगलं आहे. नंतर वय पुढं जातं, 30शीला जातं, मग नाही मला पुणे मुंबईत जॉब करणारा असेल तरी चालेल, कारण तोपर्यंत तो अमेरिकेतला काय विचार करतो की मी तिकडे एवढं कमवतोय, मी कशाला ना जास्त कमवणारी मुलगी पाहिजे, मला गरज नाही आहे. मग तिचं लग्न अजून थांबतं, 30 वय होतं, मग तिची ती क्रायटेरिया थोडा खाली येतो. जो अमेरिकेचा होता तो पुणे मुंबईवरती येतो. मग पुणे मुंबईत आल्यानंतर सुद्धा आता परत तिच्या रिक्वायरमेंट असतात की नाही तू माझ्याबरोबर दोघांनीच राहायला पाहिजे, बाकी घरातले जे ते बाजूला पाहिजेत. मग ते लग्न अजून पण होत नाही. मग तिचं वय जातं 33 ते 35ला. मग क्रायटेरिया अजून खाली येतो की ठीक आहे तू माझ्यापेक्षा किंवा माझ्या इतका कमवणारा असेल तरी चालेल आणि तू जे म्हणशील ते. पण 35शीला जेव्हा त्या मुलीचं वय जातं तेव्हा तिच्या रंगरूपामध्ये जो काही बदल होतो, कदाचित त्या पुरुषाने पहिली प्रायोरिटी काय ठेवली की मला सुंदर मुलगी पाहिजे, तो रिजेक्टच करणार आहे ना. बरोबर. मग ह्याच्यामध्ये कॉम्प्रोमाइज आहे त्या मुलीसाठी. ती ज्या 35शीला जाऊन लग्न करणार आहे आणि तिच्याबरोबर जो कोणी लग्न करणार आहे तो पण कॉम्प्रोमाइज करणार आहे, कारण त्याला माहिती आहे की ही 30शीला असताना जितकी सुंदर दिसत होती तेवढी आता ती नाही आहे. मग जेव्हा कॉम्प्रोमाइज होऊन लग्न होतात तेव्हा मग मात्र ते लग्न तितकं टिकेलच असं नाही. म्हणून मगाशी मॅडमने जे सांगितलं की जी उशिरा लग्न व्हायला लागले, तर आम्ही म्हणत नाही तुम्ही 18व्या 20व्या 21व्या वर्षी, म्हणजे मुलांचं वय आपल्याकडे सांगितलं 21व्या वर्षी आणि मुलींचं सांगितलं 18व्या वर्षी की तिथंच लग्न करा, पण ॲटलिस्ट एक 25शीच्या आसपास करायला बरोबर. काहीच हरकत नाहीये ना, हो, हो, की हो. जिथं मॅच्युरिटी पण असते आणि एक प्रेमाचा लव्ह अँगल पण असतो ना. बरोबर. पण संजय आणि कल्पना सर, आता मुद्दा असा आहे की लग्नासाठी फक्त मुलींच्या अपेक्षा बदलल्यात असं नाहीये, मुलांच्या सुद्धा अपेक्षा तितक्याच बदलल्या आहेत. त्याबद्दल जर सांगायचं झालं डिटेलमध्ये तर सुंदर तर पाहिजेच, त्याचबरोबर आजकाल मॅट्रिमोनी साईट असेल किंवा माझ्यापर्यंत बऱ्याच मुलींचं असं म्हणणं आहे की आजकाल मुलं सुद्धा मुलींना पॅकेज विचारतात, म्हणजे तिच्या पॅकेजवर सुद्धा डिपेंड करतं की ती मला सुटेबल आहे की नाही. म्हणजे जशा मुलींच्या अपेक्षा आहेत तसा मुलांचा पण आहेत. परत तुला भाऊ किती आहेत किंवा काय, तू किती कमवतेस, सो ते पण त्याच, आणि सुंदर पण पाहिजे. सो मुलांच्या पण अपेक्षा वाढलेल्याच आहेत. तर त्यांनी काय बघायला पाहिजे मुलींमध्ये? ॲक्च्युली बायोलॉजिकली ना पुरुष बायकांना सुंदर आहेत की नाही हे पाहतात, पण त्याच्या मागे ती तिची हेल्थ पाहत असतात. म्हणजे एक हेल्दी फिमेल मला उद्या एक हेल्दी प्रोजेनी देणार आहे, हे त्याच्या मागचं कारण असतं. आणि बायका मात्र रिसोर्सेस पाहतात, कारण बाईला माहिती आहे मी प्रेग्नंट राहणार आहे आज ना उद्या, मग जेव्हा माझ्या पोटात बाळ असणार आहे, मला बाळ वाढवायचं आहे, झाल्यानंतर ह्या काळात मी काहीही न करता माझी आणि बाळाची काळजी घेणारा माणूस पाहिजे. म्हणजे मला रिसोर्सेस पाहिजेत. रिसोर्सेस पाहिजेत म्हणजे काय, तो सेटल पाहिजे ना, इन अदर वर्ड्स. मग ह्याच अपेक्षा आहेत, फक्त वेगळ्या पद्धतीने येतात. आणि आधी काय व्हायचं ना की बायका फक्त त्याच गोष्टी करायच्या, बाहेर नव्हत्या पडत, म्हणून त्यांच्या त्या अपेक्षा त्या लेवलपर्यंतच राहत होत्या. आता मी तिथपर्यंत जाते म्हणून त्या वाढल्या. पण पुरुषांच्या अपेक्षांमध्ये याच्यामध्ये आता ॲडिशन्स काय झालेत की तुझे लुक्स चांगले पाहिजेत, मेंटेन तू फक्त त्या वेळेपुरतं नाही राहिला पाहिजे, तू प्रेग्नंट झालीस तरी राहायला पाहिजे, तुझं वय पुढे गेलं तरी तुला प्रेग्नन्सी राहिली पाहिजे, डिलिव्हरी झाल्यानंतर बाळांची काळजी पण अजूनही आईची जबाबदारी आहे, याच्यात पुरुष सहभाग घेत नाहीत. उलट कारण त्यांचंच लग्न किंवा मूल उशिरा झालेलं असतं, त्यामुळे ग्रँड पॅरेंट्स सुद्धा अवेलेबल होत नाही, कारण ते पण थकलेलं असतं. जे आधी ग्रँड पॅरेंट्स जे आहेत ते तेवढे थकलेले नसायचे, त्यामुळे मुलांची काळजी घ्यायची. बरोबर. पण मग आता ते पण नसतात. मग त्या मुलांची घराची जबाबदारी आजही त्या बाईकडेच आहे, ही अपेक्षा आजही तिच्याकडूनच घेतली जाते.
मी हे मान्य करते की मॉडर्न लाईफस्टाईलमध्ये तुम्हाला एकाच्याच पगारावर सगळं मॅनेज करणं शक्य नाही आहे, म्हणून तुम्हाला एक कमवणारी बायको हवी आहे. पण मग जर ती तिचा जो काही आतापर्यंतचा कामाचा व्याप होता तो वाढवून बाहेर जाऊन पैसे पण कमवते, तर त्याच्याबद्दल तिला इथे पण थोडी सूट मिळायला हवी आहे ना. ती नाही मिळत. प्रॉब्लेम तिथे येतो. आणि डिलिव्हरी झाल्यानंतरही, कारण मला बाजूला दिसत असतं की डिलिव्हरी झाल्यानंतर सुद्धा स्वतःला मॅनेज करणाऱ्या, कॅरी करणाऱ्या खूप बायका दिसत असतात. माझ्या आजूबाजूला कलिग असतात आणि मला ऑफर्स मिळत असतात, ओपन ऑप्शन्स अवेलेबल असतात, डेटिंग ॲप्सवर अवेलेबल असतात. मग माझी अपेक्षा त्या पार्टनरकडून अशी असते, त्यावेळी सुद्धा ती मला ना सुटेबल होईल अशीच राहिली पाहिजे. मग हे अपेक्षांचं ओझं खूप वाढलेलं आहे. इन्कम माझा भार कमी करायला, पण मी तुझ्या याच्यात कुठेही सहभागी होणार नाही. चुकीचं आहे हे पण चुकीचं आहे. हे लग्नाच्या आधी, म्हणजे आता हे तर झालं लग्नाच्या नंतर, की आता कमवणं किंवा डिलेव्हरी झाल्यानंतर तिच्यामध्ये झालेले चेंजेस. तर लग्नाच्या अगोदरचीच अशी एक केस आहे आमच्याकडं, की जिथं ॲक्च्युली तो मुलगा आहे ना त्या मुलीला बघायला जातो. आता मगाशी जसं आपला विषय चालू आहे की मुलगी बघायला जातोय, तर बऱ्याचदा मुलगी किती सुंदर आहे, फिगर आहे, किंवा बाकी मग तिला थोडंफार बोलणं वगैरे कसं आहे हे बेसिक. आता तो बघायला जातो, त्याचा क्रायटेरिया फिक्स होता. मगाशी जो फिल्टरबद्दल बोललो आपण, त्याचा स्ट्रॉंग फिल्टर होता, त्याला रुंद कपाळ असणाऱ्या मुली आवडतात. ओके. आता तो ती मुलगी बघायला गेला, ती मुलगी छान आहे, दिसायला सुंदर पण आहे, सगळं चांगलं आहे, पण त्याने तिचा जो कमकुवत पार्ट आहे त्याच्या दृष्टीनं तो बोलून दाखवला की हे बघ ना, तू खूप सुंदर आहे, मला तू खूप आवडलीस, पण ना मला ना रुंद कपाळ असणाऱ्या मुली आवडतात, आणि तुझं कपाळ आहे ना तेवढं रुंद नाही आहे. ती म्हटली, हे बघ, तू ठरव, तुला खरंच त्या मुद्द्यावरती लग्न टाळायचंय की करायचंय. मी नाही तुला काही ह्याविषयी बोलणार आहे. त्याने डायरेक्ट सांगितलं की मला तू बाकी खूप आवडलेली आहे, मी लग्नाला तयार आहे. त्यांचं लग्न होतं आणि त्याच्यानंतर तो 2च महिन्यांनी माझ्याकडे येतो, सर असं असं आहे, आणि मला आता मी तिच्या जवळ गेलो की मला तिचं पहिलं ते छोटं कपाळ दिसतं, आणि मग माझं सगळं त्या ठिकाणी म्हणजे तिच्याबद्दलचा जो काही इंटरेस्ट असतो तो निघून जातो, आणि मला आता असं वाटतंय की मी खूप मोठी चूक केली. मग बाबांनो, मुलांनो, मुलींनो, मला तुम्हाला हे सांगायचंय की तुमचा असा काही खरंच स्ट्रॉंग फिल्टर आहे, तो पहिलाच तुम्ही तुमच्या होणाऱ्या पार्टनरला किंवा तुमच्या पॅरेंट्सला स्पष्ट शब्दामध्ये सांगा की मला हे त्या मुलीमध्ये किंवा मुलामध्ये पाहिजे म्हणजे पाहिजेच. मी म्हणत नाही तुम्ही 10-15 फिल्टर लावा, ते शक्य पण नाहीये. एवढं काय कोणी मशीनमध्ये ठरवून कोणी तयार होत नसतं. वी आर बायोलॉजिकल, निसर्गताच बनणार आहे. त्यामुळं तुम्हाला जे स्पष्ट गोष्टी पाहिजे ते स्पष्ट बोला. वजन वाढणं किंवा टक्कल पडणं हा तर नंतरचा पार्ट आहे, पण रंग जो आहे किंवा मी जे म्हटलं रुंद कपाळ किंवा ॲनाटॉमिकल काही गोष्टी असतील, हाईट असेल, हाईट नंतर नाही वाढणार आहे, तर ह्या गोष्टी स्पष्ट बोलायला काहीच हरकत नाही आहे ना. आणि मग त्याच्यानंतर जेव्हा लग्न होतं, मग तुम्हाला किमान तुमचा बेसिक क्रायटेरिया जो आहे त्या मुलीच्या रंगरूपाबद्दलचा हा पूर्ण झालेला असतो. राहिला प्रश्न इन्कमच्या बाबतीतचा, जसं मॅडमने सांगितलं की आता मुली हा विचार ठेवतात की मी पण कमवते आणि तू तेवढा कमवतोय किंवा माझ्या इतकाच कमवतोय, तर घरातलं पण शेअरिंगमध्येच असणार काम. आता सगळ्या सिटीमध्ये म्हणा, नाही तर तालुका डिस्ट्रिक्टच्या ठिकाणी पण पाहिलं तर आई वडील हे त्यांच्या लोकल प्लेसला राहतात, मुलं जी आहेत ती फक्त ॲज ए कपल म्हणून दोघं एकत्र राहत असतात. ह्यांना त्या मुलांच्या शाळांपासून तर त्याच्याबरोबर अजून ऑफिस, दोघांचं परत जेवणाचं, कदाचित घरी कामाला बाई असेल नसेल, हे सगळं सांभाळायचं असतं. मग त्याच्यामध्ये जे किड्स, बाळांचं जे आहे, आता आजकाल ट्रेंड आहे डिंक, डबल इन्कम नो किड, म्हणजे आम्हाला मुलं नकोच आहेत. का? कारण त्या मुलांचं कोण बघणार? मग त्यांचं बघण्यामध्ये ह्यांच्या दोघांमध्ये इतकं वितुष्ट येतं. मॅडमने मगाशी सांगितलं की घरच्या कामांची जबाबदारी कोण घेणार? बऱ्याचदा तर बायकांना घ्यावी लागते, आणि बायका स्पष्ट सांगतात की मी पण तुझ्या इतकंच कमवते, मी पण कामाला जाते, मी पण तुझ्या इतकंच दिवस रात्र त्या ठिकाणी काम करते. साहजिक आहे, मी जे करते घरी ते पण तू करायला पाहिजे. पुरुषांचा इगो हर्ट होत आहे, मग तिथून छोट्या छोट्या गोष्टीपासून क्लॅशेस निर्माण होत आहेत. पण मग मुलं तर आता मगाशी म्हटलं पॉप्युलेशन पण कमी व्हायला लागले. ह्या देशाला आता मुलांची पण गरज आहे. ह्या देशाला लग्न म्हणजे मुलगा मुलीचं लग्न पण व्हायला अपेक्षित आहे. तर कुठं ना काहीतरी ह्यातून ऑडियन्सला मला सांगायचं, सगळ्यांनाही सांगायचं की हा भविष्यातला येणारा खूप मोठा प्रॉब्लेम असणार आहे, की तुमची पॉप्युलेशन जर कमी असेल तर आपण जे काही या ठिकाणी इंडस्ट्री उभी करतोय, जे काही आपण एकमेकांचे उद्योग, एकमेकांवर ती इंडस्ट्री अवलंबून आहे, याच्यासाठी माणसंच नसणार आहेत. तर म्हणून त्याच्यामध्ये ॲटलिस्ट 1 ते 2 मुलं, जो काही क्रायटेरिया, आणि त्यासाठी बेसिक लग्न होणं. आता बघा, एका मुलाचा खर्च, तो मुलगा पहिलीत काय ज्युनियर के जी, सिनियर के जी पासून तर मिनिमम जर बेसिक क्वालिफिकेशन पकडलं
तर मिनिमम तो 12वीला कॉलेजला जाईपर्यंत एक 20-1 लाख रुपये, त्याच्या पुढे जर बरोबर. प्रोफेशनल कॉलेजला गेला अजून तिथं 25-30 प्रश्नच लाख रुपये. म्हणजे तो बेसिक टू मीडियम क्वालिफिकेशनला गेला 50 लाख ते 70,000 खर्च, आणि जर चांगल्या क्वालिफिकेशनला गेला तर 1 ते 2 कोटी. एक केस अशी आहे की ते लग्न झाले पण मुलं होऊ देत नाही. त्यांनी ठरवले आम्ही सगळं जग फिरायचं, बाहेर इकडे तिकडे जाणार. त्या केसमध्ये असे की त्या कपलचं सगळं छान फिरून झालं, त्यांनी लाईफ एन्जॉय केलं. ॲट द एंड ऑफ 40 एजला ते दोघं जेव्हा एका फ्रेंड भेटतात, हे एक कपल आहे ज्यांनी मुलं होऊन नाही दिली, दुसरं कपल आहे त्यांनी मुलं होऊन दिली. ह्यांची सगळी इन्व्हेस्टमेंट मुलांच्या करिअरमध्ये गेली, जवळपास 2-3 कोटी. हे मात्र ते 2-3 कोटी त्यांनी छानपैकी कुठं असेट्स करून ठेवला किंवा त्यांनी फिरून आले, त्यांचं लाईफ एन्जॉय केलं. मग आता तुम्हीच मला सांगा, ह्या दोघांमधला बरोबर कोण? काय वाटतं तुम्हाला? ज्यांनी मुलं होऊन नाही दिले तो, ते त्यांच्यासाठी जगले, आणि ज्यांनी मुलं होऊन दिली कदाचित आपला जन्म ह्या जगात आपण जे आलोय एक तर जिवंत राहण्यासाठी आणि आपल्यासारखंच एक बाळ तयार करण्यासाठी. आणि ज्यांनी लेट बाळ केलं त्यांना पण शेवटी सगळं द्यावंच लागलं ना. हा, पण ज्यांनी होऊनच नाही दिलं दिलं, हा. त्यांचं काय? त्यांचंच सांगते मी, पण हा. नंतर त्यांनी प्लॅन केला ना की आम्ही नाही, दत्तक. त्यांना मूल होऊच द्यायचं नाहीये. पण मग हा ट्रेंड खूप वाढत चाललाय. मुलंच होऊ द्यायचं. मुलं डबल इन्कम नो की डिंक. दॅट इज की आम्हाला आमचं आयुष्य छान जगायचंय. म्हणजे काय की मूल जन्माला यावं, ते जी जबाबदारी ती दुसऱ्या घरांमधली आहे. त्यांनी त्यांची मुलं वाढवावीत. आम्हाला मुलं होऊ देणार नाही, पण हा देश मात्र चालला पाहिजे. कसं शक्य आहे? आता आजकाल सगळ्याच गोष्टी, लग्न असेल, बाळ असेल, सगळ्यांबद्दल सगळ्यांचे विचार बदलत चाललेत. आणखी एक प्रश्न आहे जो बऱ्याच मुलींचा आहे की लग्न करताना त्यांचा असा प्रश्न असतो की जी मुलं आम्हाला आवडतात ती सेटल नसतात, ज्यांच्याबद्दल आम्हाला वाटतं ती सेटल नसतात, आमची फॅमिली ॲग्री होत नाही, आणि जे सेटल असतात त्यांच्याबद्दल आम्हाला फिलिंग्स नसतात, तर मग आम्ही कोणासोबत लग्न करावं? ऍक्च्युली कसं आहे ना, आजकाल ना सोशल मीडियामुळे आपल्याला डोपामिनची खूप सवय झाली. म्हणजे एक सेटल पार्टनर जो असतो ना, त्याचं एक तर एज पुढे गेलेलं असतं आणि एक स्थिरता आलेली असते. म्हणजे काय, सिरोटोनिन, एक स्थैर्य आलेलं असतं आयुष्यात. तिथं थ्रिलिंग काहीच वाटत नाही. ह्या उलट जी मुलं सेटल नसतात ती बऱ्याचदा फ्रीलान्सर म्हणून काम करतील किंवा 9 to 5 जॉब करतील. मग त्यांच्याजवळ वेळ आहे स्वतःवर वर्कआउट करायला. ते जिम जॉईन करतात, ते ट्रेकिंग वगैरे करतात किंवा वेगवेगळे बाईकचे जे बाईकिंगची वगैरे आवड असते. ह्या गोष्टी अट्रॅक्ट करतात मुलींना, कारण ते पाहिलं ना की मला डोपामिन मिळतं, म्हणून मला त्यात इंटरेस्ट जास्त असतो. आणि असं पण ना, मुलींना त्यांना इमोशनली सॅटिस्फाय करणारी जी व्यक्ती असते ती जास्त अट्रॅक्टिव्ह वाटते. आणि जो सेटल असतो त्याला माहित असतं की आता माझं सेटल झालंय, मला कोणाला इम्प्रेस करायची गरज नाही. सो मोस्ट ऑफ द टाइम ते फार एफर्ट्स घेत नाही. आणि ह्यांना मात्र ते स्वतः जे करतायत ना स्वतःवर, ह्याच्यातून आपोआपच त्या मुली त्यांच्याकडे अट्रॅक्ट होतात. पण हा डोपामाइनचा जो डोस आपल्याला मिळतो ना, हा एका ठराविक लेवल नंतर आपल्याला कळतं की अरे फक्त याने माझं भागणार नाहीये. मला जर आयुष्यात सेटल व्हायचं असेल तर मला एक स्थिरता हवी आहे. पण हे कळायला ना बरेच मग कडू अनुभव घ्यावे लागतात. प्रॉब्लेम तो होतो. आणि म्हणून सुरुवातीला जरी बायकांना असं वाटलं की हा जो जिम करतोय, ज्याला कशाची काही जबाबदारी घेण्याची सवय नाही आहे, जो स्वतःच्या मनाने पाहिजे तसं म्हणजे इथपर्यंत की त्यांचे कितीतरी जॉब्स पण चेंज होतात, हीच टेंडन्सी त्यांची नात्यांमध्ये पण असते. आणि कारण त्यांना माहीत असतं की मला तू एक नाही अजून 10 जणी मिळतील, कारण मी आहे तसा. ती लोक तुमच्यासोबत कमिटेडच राहणार नाहीत. म्हणजे तिथे इमोशनल डिटॅचमेंट झाल्यानंतर किंवा ब्रेकअप झाल्यानंतर होणारं जे दुःख आहे हे पण तुम्हाला भोगावं लागणार आहे. जेवढं थ्रिल आहे तेवढे ह्या गोष्टी पण त्याच्यासोबत येणार आहेत, हे आपण विचारच करत नाही. आणि हेच ह्या उलट जेव्हा तुम्ही एका स्थिर नात्यामध्ये जाता आणि तो माणूस तुम्ही अगदी म्हणाल तसं वागणारा असेल, तुम्ही म्हणाल तशा घरात सगळ्या गोष्टी होत आहेत, तरी बायकांना असं वाटतं की अरे नाही, माझ्या आयुष्यात असं आवडण्यासारखं किंवा थ्रिलिंग असं काहीच नाहीये. म्हणजे हाईट म्हणजे मला माझ्या नवऱ्याशी भांडायला सुद्धा कारण शोधावं लागतं. मी त्याला काही म्हटले आणि त्याने नाही दिलं तर मी भांडेल ना, तो तसं पण नाही करत. ह्या उलट माझ्या बाजूची मैत्रीण भांडून त्याच्याकडून काय काय घेत असते, तिला ते भांडून मिळते, ह्याच जास्त अप्रूप वाटतं मला. ह्याच्यामुळे ह्या गोष्टी घडतात की आपल्याला तो डोपामाइन आहे ना परत परत बोलवत असतो की हो मला हा मिळाला पाहिजे, म्हणून ह्या गोष्टी होतात. तर तो जो प्रश्न होता लव्ह मॅरेज, थोडक्यात की तुम्हाला एखादा मुलगा किंवा मुलगी आवडते आणि मी माझ्या पॅरेंट्सला सांगू की नको सांगू, किंवा मला आता हा जो आवडणारा आहे ह्याच्याबरोबर मी लग्न करू की नको करू. म्हणजे काय की तुम्ही वयाच्या कुठल्या टप्प्यावरती असतात ह्याच्यावरती पण हे बरंचसं डिपेंड करतं.
आता एखादं मुलगा मुलगी आहे ते जस्ट 12th आहेत आणि तिला तो आवडते किंवा त्याला ती आवडते, ह्यातून काय निष्पन्न होणार आहे? दोघांचंही करिअर नाहीये, दोघांनीही एकमेकांना मॅच्युरिटीला जाऊन ऑब्झर्व केलेलं नाहीये, त्यामुळे तिथं नातेसंबंधांचा विषयच येत नाहीये. तो काळ गेला 90च्या बिफोरचा, की तिथं म्हणजे खूप लहानपणीच त्यांनी ते मूवीमध्ये दाखवायचे की एकमेकांना पाहिलेलं असतं आणि मग 25 वर्षानंतर ते परत ते रिकॉल करून अरे हा ही ती होती, अरे हा तो होता, आणि मग आपण तुझं खूप फास्ट जग आहे सध्याचं, इथं एका सेकंदात सगळं काही बदलतंय. तर त्याच्यामुळं ॲटलिस्ट एक प्रोफेशनल कॉलेजला तुम्ही गेलाय, जसं की तुम्ही डॉक्टर, इंजिनियर, XYZ काही ना काहीतरी तुम्हाला डिग्री मिळणार आहे हे फिक्स झालंय, हे त्या पॅरेंट्सला पण माहिती आहे. आणि आता ती दोन मुलं आहेत, म्हणजे तो मुलगा आणि मुलगी, की हे दोघं एकमेकांना लाईक करतायत आणि त्यांना असं वाटतंय की आता आपलं करिअर पण होणार आहे. तर मला असं वाटतं काही हरकत नाही त्या टप्प्यावरती. पण जर का एखादी केस अशी आहे की तो किंवा ती दोघांपैकी फक्त एकच सेटल आहे आणि दुसऱ्याबद्दल बिलकुल निश्चिंत आहे, म्हणजे तिथं सांगू शकत नाही त्यांचं पुढं काय होणार आहे, तर कदाचित ह्यांचं करिअर पूर्ण झाल्यानंतर दोघं वेगवेगळ्या टोकावरती असतील, मग ते मॅच नाही होणार आहे. का? कारण एखाद्याचं करिअर काहीच नसणार आहे आणि एखादा खूप चांगल्या करिअरला असणार आहे, की तो जसं कॉर्पोरेट वर्ल्डमध्ये मग त्याच्या आजूबाजूचं वातावरण वेगळं असतं, आणि ही मात्र जर हाऊसवाईफ असेल आणि त्याला जर वाटलं की ती तशी नाही राहते जशी मी अपेक्षा ठेवतोय की ती कॉर्पोरेट वर्ल्डमधल्या बायका जशा राहतात तशी, तर नाही जमणार आहे त्यांचं तिथं. तर म्हणून थोडंसं पूरक परिस्थिती असावी विचारांनी, एज्युकेशननी, करिअरनी, तेव्हा कुठं मग तो मुलगा किंवा मुलगी आई वडिलांना नक्की सांगू शकते की हो हा मला ह्याच्याबरोबरच लग्न करायचंय. कारण खूप सारी अशी उदाहरणं आहेत की लव्ह मॅरेज झाल्यानंतर सुद्धा लग्न तुटतात. म्हणजे हे साहजिक आहे, हे होऊ शकतं. कारण मॅडमने जसे मगाशी सांगितलं की तो जो थ्रिल असतो ट्रेकिंगला जाण्याचा किंवा बायकिंगचा, तर ते लग्नाच्या आधी करणं शक्य असते. लग्नानंतर दर आठवड्याला कुणी ट्रेकिंगला जाऊ नाही शकत आहे, घर कोण पाळणार ना. बाकी बरोबर. जबाबदाऱ्या वाढतात बरोबर. ना. म्हणून थोडंसं हे मिक्स पण पाहिजे ना. तुम्ही तिला नुसतं स्वयंपाक करायलाच घरी बसवलं तर तिथं पण लग्न तुटणारच आहे ना. बरोबर. म्हणून पहिले एकमेकांनी ते एकमेकांशी बोला, आणि तुम्हाला जेव्हा वाटतं ना स्पष्ट की मला तो मुलगा आवडतोय, तुम्ही पहिलं घरच्यांना सांगा की असं असं आहे आणि आवडतोय का. कारण घरचे जर दुसरं कुठं जर लग्न जमवणार असतील तर मग मात्र तिथं अवघड होऊ शकतं. कारण तुमच्या मनात चाललंय, तुम्ही करताय एक, त्याचं आणि उदाहरण पण आपण हां, बघितलं आता जे आत्ताचं रिसेंटली. उदाहरण आणि सांगितलं ते. जेव्हा मुलं किंवा मुली सांगतात ना तेव्हा पॅरेंट्सनी खरंच ऐकावं आता. ऐकावं. कारण खरंच तो काळ गेला की गेला जेव्हा आता. आई वडील सांगायचे हा व्यक्ती आम्ही तुझ्यासाठी निवडलाय हम्म, आणि हम्म, तुझे याच्याशी लग्न होणार आहे, याच्यासोबत आयुष्य हम्म, घालवायचं नाही हम्म. होत. इथं सगळं चांगलं असून आयुष्य नाही घालू शकत. ज्यांची Exactly. आधी लग्न झालीयत, काही वर्ष झालीयत, त्यांचे ब्रेकअप्स किंवा डिवोर्स व्हायला लागले, तिथे नवीन लग्नामध्ये हे पॉसिबलच नाहीये. 1 वर्षाच्या आत डिवोर्स घेणाऱ्या लोकांची संख्या खूप वाढली आणि त्याला ही शुल्लक कारण आहेत. म्हणजे आता तर बऱ्याचदा काय होतं, दोघेही कमवते असतात, मग मुलगा पण ही अपेक्षा ठेवतो की मी जसं करतोय ना तर माझ्या बरोबरीने तू निम्मा खर्च करायचा, मी निम्मा खर्च करणार. हा ऍक्च्युली जास्त कमवत असतो, ती थोडं कमी कमवत असते. मी निम्मा तू निम्मा, प्रत्येक गोष्टीत निम्मा निम्मा. जेवायला गेलं तरी अर्धा बिल तू भर, आपण ट्रिपला जाणार त्याचा अर्धा खर्च तू कर. ह्या गोष्टींमुळे डिवोर्स होतात. सगळीकडे कॅल्क्युलेशन आहे. 2 to 3 months. म्हणजे आपल्याकडे कसं आहे ना, बायका पुरुषाकडे एक प्रोव्हायडर म्हणून बघतात, आणि जेव्हा ती व्यक्ती अशा पद्धतीने सगळं कॅल्क्युलेशन करायला लागली तर तिला ते नाही आवडणार. नाही आवडत. म्हणून मग ती स्वतःहून एक वेळ स्वतः- करेल, पण समोरून डिमांड झाली तर तिला ते नाही आवडणार. असंच असतं. आणि म्हणजे- सहनशक्ती गेली. हां. 3 मिनिटात डिवोर्स. लग्न झालं, अक्षता पडल्या, तिथून फक्त 2 स्टेप उतरले खाली, तो तिला म्हटला तू काय स्टुपिड आहेस का, ती डायरेक्ट तिथंच डिवोर्स. माझा इगो मोठा आहे. आजकाल दोघांचंही असंच आहे. हेच झालंय, म्हणजे लग्न करणं पण तितकंच महत्वाचं आहे, योग्य जोडीदार शोधणं पण तितकंच महत्वाचं आहे, वेळेत बाळ करणं पण तितकंच महत्वाचं आहे, आणि सगळ्या नंतर गोष्टी ते बॅलन्स टिकवणं- करणं पण नंतर ते टिकवणं त्याहून महत्त्वाचं आहे. बापरे, हा तो तर वेगळाच प्रश्न आहे. सो आता असा प्रश्न बरेच जणांना तो रिलेट करेल. लव्ह मॅरेज जे करतात त्यांचं ऑलरेडी 4 ते 5 वर्ष आधी अफेअर असतं किंवा 2-3 वर्ष, तर त्या पिरियडमध्ये ऑब्व्हियसली त्यांच्या फिजिकल सगळ्या गोष्टी झालेल्या असतात, एकमेकांना पूर्ण ते ओळखलेले असतात किंवा काय, पण लग्नानंतर त्यांना एकमेकांबद्दलचा इंटरेस्ट अचानक कमी होतो. कमी म्हणजे एकमेकांबद्दल काही वाटतच नाही. खूप केसेसमध्ये असं होतं, आणि ते या टोकाला जातं की ते डिवोर्सपर्यंत, म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये एक थोडा रिस्पेक्ट असतो, तो रिस्पेक्ट सुद्धा तिथे राहत नाही, तर हे डायरेक्टली डिवोर्सपर्यंत जातं. तर याच्यामागे काय कारणं असू शकतात? बेसिकली कसं आहे ना, की तुम्ही जो काही थ्रिल एक्सपिरियन्स करताय लग्नाच्या आधी, मग तो फिजिकली पण असेल. ओके, तर तुम्ही किती डेट करताय किंवा काय करताय, तर त्याच्यामध्ये तुम्ही आता ह्या साईड मेल साईडनं बोलायचं झालं तर पॉलिगॅमी खास करून, की पुरुषांना हा
नियम आहे निसर्गाचा की ते पुरुषांना ना एका स्त्रीपेक्षा ना असं वेगवेगळ्या स्त्रियांबद्दल जास्त आकर्षण असतं. जो टेस्टेस्टोरॉन आहे तो डिमांड करतो की मला काहीतरी वेगळं पाहिजे. पण आपण ज्या सोसायटीत राहतो, आपण ज्या समाजामध्ये राहतो, त्या समाजाप्रमाणे आपण राहायला पाहिजे की जिथं आपणच आपल्या पार्टनरमध्ये वेगळंपण जर शोधलं, तर मग तुम्ही लग्नाच्या आधी जरी फिजिकल झालेला असाल तरी तुम्हाला लग्नाच्या आधीचं फिजिकल केलेलं आता ते सेम सेम नाही वाटणार. तुम्हाला काय की कंटेंट अवेलेबल आहे ऑनलाईन, त्या ठिकाणी पॉर्नोग्राफी कंटेंट आहे, तिथं वेगवेगळ्या प्रकारचे मॉडेल म्हणजे जे काही तिथं दिसतात तर ते आतून बाहेरून चकाचक आहे. ते पार्टनरमध्ये तसं मिळेलच असं नाहीये ना. मग त्यांना सुरुवातीला त्या पार्टनरबद्दल नाविन्य होतं, तेव्हा लग्नाच्या आधी ते फिजिकली स्ट्रॉंग होते त्या रिलेशनशिपमध्ये. ॲज ए प्रत्येक वेळी तो पुरुष नुसता इमोशननेच जवळ जाणार आहे असं नाही, त्याला ते अटॅचमेंट आणि डिझायर लिबिडो पण पाहिजे ना. मग त्याला बाहेर जे दिसतंय त्याच्या आजूबाजूचं वातावरण, पूर्वी कसं असायचं त्या घराच्या आजूबाजूला 4-5च घरं असायची, तिथं लिमिटेड स्त्रिया आजूबाजूला असायच्या. आता इथं तुम्ही घराच्या बाहेर गेलं तरी टाईट जीन्स फिटिंग कपडे घातलेले वगैरे कोण ना कोणी दिसतंच आहे. पण तो कम्पेअर करतो कदाचित की माझी पार्टनर आणि आता मला दिसणारी पार्टनर, तर ह्याच्यामध्ये खूप तफावत आहे. लग्नाच्या आधी त्याला ती पार्टनर छान वाटायची, पण आता त्याला तिचा तीळ कुठं आहे आणि काय शरीर कसं आहे हे पाठ होऊन जाते ना. काही पूर्वी त्याला किती वर्ष लागायची, 20-25 वर्ष, 30 वर्ष, मग ते कपलला थोडंसं त्या पुरुषाला बोर वाटायला लागायचं. इथं आता इतके सारे मल्टिपल पार्टनर, कंटिन्युअसली मल्टिपल पार्टनर, जसं रील स्क्रॉल करतो तसं ते पार्टनर चेंज करत राहतात. मग लग्नाच्या आधी पण होतं, मग तिथं मल्टिपल रिलेशनशिप आणि ॲक्च्युली त्या फिमेलला असं वाटतं की नाही हा फक्त माझ्यावरच प्रेम करतोय, कदाचित तो अजून त्यावेळेस सुद्धा मल्टिपल पार्टनर बरोबर अटॅचमेंट असणार आहे. मग स्वाभाविक आहे आता लग्न झालं तर एकाच पार्टनर बरोबर त्या ठिकाणी फिजिकल होणार आहे ना. आणि म्हणून तो पुरुष, हे पुरुषांच्या बाबतीत कॉमन आहे की असं होऊ शकतं की त्यांना ते अट्रॅक्शन नाही राहते. तर त्या ठिकाणी थोडंसं त्या फिमेलने, तो पुरुष जर म्हणतोय की मला हे असं आवडतं, तर त्या ठिकाणी तसं राहायला पाहिजे, जेणेकरून त्या पुरुषाला त्या स्त्रीबद्दल अजून अट्रॅक्शन वाढेल. रात्री झोपताना डाव्या बाजूला झोपतोय तो पुरुष, त्यांनी उजव्या बाजूला झोपावं. डिफरंट पोझिशन असतात, जसं फिजिकली तुम्हाला त्या ठिकाणी इंटिमसी पाहिजे तर त्यानुसार त्या स्त्रीनं पण स्वतःला तसं सजून राहायला पाहिजे. तो म्हणतो की ही लग्नाच्या आधी एकदम चकाचक एकदम छान कपडे घालून असायची, आता असं आहे की त्या किचनमधले कपडेच ती बेडरूममध्ये घालून येते. मला तो इंटरेस्टच नाही राहणार आहे. म्हणजे बदललं ना सगळं. स्वाभाविक आहे, जसं मॅडमने मगाशी सांगितलं, प्रेग्नन्सी झाल्यानंतर तिच्या शरीरामध्ये बदल झाला, बदललं. सो पुरुष फिजिकली ह्या अँगलने, इंटिमसी ह्या अँगलने, आणि त्याच्याबरोबर जी कुरबुर आहे थोडीफार की जसं मी पण कमवते तू पण कमवते, मग मी जे काम करते तू सगळं करायला पाहिजे, ह्या सगळ्या ॲडेड फॅक्टर अजून त्याच्यामध्ये ॲड होतात. आणि डाऊट, शंका, हे तर अजून तर खूप मोठी गोष्ट की कामावरून यायला सगळ्यांनाच उशीर होऊ शकतो. थोडा उशीर झाला तर कुठं होती, मग हे कधी ना कधी स्फोट होतो आणि त्यातून मग त्याचं पर्यावसन डिवोर्समध्ये होऊ शकतं. आता ह्याला ॲक्च्युली दुसरा पण अँगल आहे की पुरुषांसाठी ना एखादी गोष्ट चेस करायला लागणं हे थ्रिलिंग असतं. म्हणजे माझी जी गर्लफ्रेंड आहे ती माझी बायको होत नाही ना तोपर्यंत ती माझ्या आयुष्यात राहावी म्हणून मी फुल एफर्ट्स घेते. मग मला तिला गिफ्ट द्यावे लागतात, इव्हेंट सेलिब्रेट करतो आम्ही. अगदी आम्ही कधी भेटलो होतो त्याची ॲनिव्हर्सरी पण तिला सेलिब्रेट करायची असते, मी तिथे पण अवेलेबल असतो. मी विकेंड्सला भेटतो तेव्हा अवेलेबल असतो. किंवा आपल्याकडे ना लिव्ह इन राहतात ना, वर्षानुवर्ष लिव्ह इनमध्ये राहतात किंवा डेट करतात, वर्षानुवर्ष डेट करतात. म्हणजे मला त्या व्यक्तीचं फार वरपासून खालपर्यंत, डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत सगळं माहीत होऊन जातं. मग लग्न झाल्यानंतर त्यात नाविन्यच राहत नाही. अरेंज मॅरेजमध्ये कसं असायचं ना पहिलं की तुम्ही फार तर स्वतः एकमेकांना ओळखत होते आणि बोलत होते, मग त्यामुळे एक एक गोष्ट आपण समोरच्या पार्टनरची त्यानंतर उलगडत जातो ना, म्हणून ते नाविन्य राहतं. लव्ह मॅरेजमध्ये प्रॉब्लेम का होतो, जर तुम्ही वर्षानुवर्ष एकमेकांसोबत जर रिलेशनशिपमध्ये असाल आणि फिजिकल रिलेशनशिपमध्ये तर लिटरली सगळं माहीत असतं. मी एखादी गोष्ट बोलले तर त्याच्यावर समोरचा काय रिॲक्शन देणार इथपासून माहीत असतं. आणि मग बऱ्याचदा ते संभाषणच होत नाही, काय मी बोलले की हा हेच करणार आहे. आणि पुरुषांसाठी मी तिला आणलं ना की माझ्यासाठी ती एक ट्रॉफी आहे. सो ती ट्रॉफी मी अशी माझ्या कपाटात सजवून ठेवणार, बस. आता माझं त्या ट्रॉफीकडे काहीही म्हणजे मला काही करायची गरज नाही आहे ना, झाली आहे तू माझी बायको, मला एफर्ट्स घ्यायची गरज नाही आहे. असा जो हे किंवा नंतर वागणुकीमध्ये बदल होतो ना, त्याच्यामुळे बायकांचा प्रॉब्लेम हा होतो की अरे अच्छा, कॉलपर्यंत हा माझ्यासाठी एवढं सगळं करत होता आणि आता सडनली काय झालं, काहीच करायचं ब्रीदवाक्य नाहीये. लग्नानंतर हा बदलला. त्याची कारणच ही आहे. मग इथे काय होतं ना, बायकांचा प्रॉब्लेम हा होतो की लग्न झालं ना की मी सेटल झाल्यासारखी सगळ्या गोष्टी करायच्या बंद करते. माझी प्रायोरिटी समहाऊ मला बाळ व्हायला पाहिजे याकडे डायव्हर्ट होते, किंवा मला ना चांगली सून व्हायचं आहे,
मला चांगली बायको व्हायचंय, मला माझं घर छान सजवून ठेवायचं, याच्याकडे जी जाते ना, ह्यानं कुठे ना कुठे आपण पार्टनरकडे दुर्लक्ष करतो. आणि जसं डॉक्टरांनी सांगितलं की तुम्ही बाहेर जाताना फार नटून थटून जाता, तुमच्या पार्टनरसाठी नटत थटणं सोडूनच देता. या गोष्टीचा फरक पडतोच. किंवा आता समजा तुम्हाला बाहेर जरी जायचं असेल तरी लग्न झालं की हा आहे ना माझा हा घरातला ड्रेस आहे, चल आपण जाऊया. त्याला वाटतं अरे बाकीच्यांच्या बायका बघ किती छान तयार होऊन होत्या, ते तू पण चल ना माझ्या बरोबर, मग मला तुला नेण्यात इंटरेस्ट पण असेल. पण जर तू अशीच गबाळ्यागत बाहेर सुद्धा माझ्यासोबत येणार तर नाही. जसं मला असं वाटतं ना की माझा नवरा छान दिसावा, छान मेंटेन असावा, मला चार चौघात त्याच्याबरोबर छान दिसता आलं पाहिजे, तसं तो जिथे जिथे आपल्याला घेऊन जातो तिथं त्याच्यासोबत मी पण चांगली दिसायला पाहिजे, ह्याच्यासाठी पण माझे प्रयत्न पाहिजे. त्यासाठी पहिलं माझं माझ्यावर प्रेम पाहिजे, मी पण माझी प्रायोरिटी पाहिजे, मी माझ्यावर एफर्ट्स घ्यायला पाहिजे. माझे लुक्स, माझा फिटनेस, बाळ झालं म्हणून मी जाडी झाले हे जस्टिफाईड आहे, हे अजिबात नाही आहे. आणि बाळ एके बाळ एवढंच नाही करायचं. म्हणजे लिटरली असं असतं की तू आई नाही तू बाई झाली आहेस असं म्हणावं लागतं नवऱ्यांना. हे नाही व्हायला पाहिजे. लव्ह मॅरेज झालं म्हणून तुम्ही तुमच्या पार्टनरच्या प्रती किंवा तुम्ही स्वतः प्रती काहीच एफर्ट्स घेणार नाही, हे नाही व्हायला पाहिजे. आणि ह्या गोष्टी केल्या ना, जेव्हा तुम्ही तुमच्यावर एफर्ट्स घेता, तुम्ही चांगले कॅरी करता स्वतःला, तेव्हा तो कॉन्फिडन्स तुम्हाला तुमच्या आजूबाजूच्या नजरेत दिसतो ना. मग तुमच्या पार्टनरला हे कळतं अरे हा माझी पार्टनर जेव्हा माझ्यासोबत आहे ना ती छान दिसते ना, मला पण छान वाटतं, लोक बघतात ना आमच्याकडे. हे हे मॅटर करतं, बायकांनाही मॅटर करतं, पुरुषांनाही मॅटर करतं. आणि हे एफर्ट्स कुठेतरी लव्ह मॅरेज नंतर बंद होतात. त्यामुळे कुठेतरी हा प्रॉब्लेम होतो. आणि मग ते अट्रॅक्शन हळूहळू फेडअप होतं. आणि मला ऑप्शन्स मिळतात ना आता. हाईट म्हणजे मला एक्स्ट्रा मॅरिटल अफेअरसाठी सुद्धा डेटिंग ॲप आहे. मग म्हणजे दोघांनाही ना मला परत परत माझ्या पार्टनरच्या प्रेमात पडावं आणि माझ्या पार्टनरने परत परत माझ्यात अडकावं, ह्याच्यासाठी एफर्ट्स घेण्याची तयारी असली पाहिजे. नाहीतर मग लव्ह मॅरेज असो नाही तर अरेंज मॅरेज ब्रेक व्हायला वेळ नाही लागणार. आणि नातं तुटण्यासाठी आता अजून एक सगळ्यात महत्त्वाचा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे शो ऑफ. बरेच वेळा काय होतं, मुलगा असेल तर आपल्या वाईफला तो दुसऱ्यांसोबत कम्पेअर करतो. त्याची वाईफ बघ जॉब पण करते, घरातलं पण करते आणि तू काहीच करत नाहीस, तू घरी असतेस. सो बेसिकली ती घरातलं सगळं सांभाळत असते, तिची पण तेवढं पारडं तिचं पण जड असतं, पण तिला त्यासाठी व्हॅल्यू दिली जात नाही. आणि हेच बऱ्याच मुलींचं असं होतं की तो बघ किती कमवतो, तो किती सेटल आहे, तू बघ काय करतोस. सो कुठेतरी ह्या गोष्टी एंड लेवलपर्यंत जातात. सो कम्पॅरिझन कसं बंद करावं किंवा त्यासाठी कपलनी कसं मॅनेज करावं? ॲक्च्युली कम्पॅरिझन बंद करणं थोडं अवघडच आहे आजकालच्या ह्याच्यात. पण प्रॉब्लेम काय ना, तुम्ही कम्पेअर करताना ना काही गोष्टी अधोरेखित ज्या आहेत ना त्या लक्षात ठेवणं गरजेचं आहे. जर तुमचा पार्टनर अशा एखाद्या जॉब प्रोफाईलमध्ये की जिथे त्याला वेळ कमी मिळतो, स्ट्रेस खूप जास्त आहे, अँड यू आर द ओनली प्लेस की जिथं तो येऊन शांतपणे बसू शकतो, तर तिथे तुम्ही त्याच्याकडे नुसतं तू हे कर, तू असंच दिलं पाहिजे, तू तसंच दिलं पाहिजे, हे बोलण्यात काही पॉईंट नाही. बरोबर. किंवा जेव्हा तुमची फिमेल पार्टनर ही बाहेर जातीये, ती कमवतीये, तिचं बाहेर एक हे, तिथं तुम्ही तिच्यावर हे बर्डन टाकणं की नाही तू घरचं पण बघितलं पाहिजे, हे पण तुझंच काम आहे, आमच्या आधीच्या पिढीतल्या बायका, माझ्या आयांनी, चुलत्यांनी, सगळ्यांनी हेच केलेलं आहे, तुला पण तेच करावं लागेल, हे जे सेम सेम जे लावताय ना, हे बदललंय ना आता. आणि प्रत्येकाची पर्सनॅलिटी वेगळी आहे. सगळ्यांना सेम रूल नाही लागू होऊ शकत ना. म्हणजे सगळ्यांची कॅपॅसिटी वेगळी आहे. तो एखादा जर का पोट कमी करण्यासाठी तेवढं वर्कआउट करू शकतो, दुसरा करेलच असं नाहीये ना. प्रत्येकाची आजूबाजूची परिस्थिती वेगळी असणार आहे. त्यामुळे मला ऑडियन्सला हे सांगायचंय की शक्यतो कम्पेअर नाही करायला पाहिजे, कारण त्यांची परिस्थिती आणि तुमच्या घरातली परिस्थिती ही टोटली डिफरंट असते. आणि राहिला प्रश्न की त्यातून तुम्हाला कसं ऍडजस्ट करायचं, तर थोडंफार मला असं म्हणायचंय की इगो बाजूला ठेवायचा आणि अपेक्षा, एक्सपेक्टेशन कमी ठेवा, सॅक्रिफाय थोडा जास्त ठेवा, सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील. बरोबर. आता ना एक महत्त्वाचा प्रश्न आहे, खरं तर एक नाही, हे 2-3 प्रश्न आहेत जे बऱ्याच लोकांकडून आलेत, जे अनमॅरिड आहेत ते. तर मी कंबाईन करून तुम्हाला विचारते. सगळ्यात पहिला तर लग्न नेमकं कधी करावं, कारण का आजकाल करिअरसाठीच आमची 25-30 येते. तुम्ही म्हणताय की 20 मध्ये लग्न करा, 25 मध्ये, जे की सध्या पॉसिबल आहे नाही. सो करिअर होईपर्यंत लग्न केलं तर ते ऑब्व्हियसली लेट होणार. तर लग्नाचं परफेक्ट एज काय आणि त्याच्यानंतर
बाळ करणं खरंच गरजेचंच आहे का, की बाळ केल्यावरच आमचं जीवन सार्थक होतं? त्यामुळे हे जे प्रश्न आहेत, म्हणजे आता जसं तुम्ही म्हणालात, की बाळ करणं हा प्रत्येकाचं सध्या इंटेन्शन नाही आहे. प्रत्येकाला असं वाटतं, की त्यानंतर आपलं फ्रीडम कमी होतं किंवा काय. त्यामुळे योग्य वय काय लग्नाचं आणि बाळ कधी करावं? तर आपल्याकडे आपल्या देशामध्ये लग्न करण्यासाठी जे अधिकृत वय सांगितलेलं हं, आहे, हं. बायकांसाठी 18, पुरुषांसाठी 21, ॲक्च्युली परफेक्ट सगळा विचार करून त्यांनी हे वय सांगितलेलं आहे. कारण त्या वयामध्ये गेल्यानंतर त्या स्त्री आणि पुरुषाचं शरीर हे परफेक्टली तयार होतं त्यांच्या इंटिमसीसाठी आणि फर्टिलिटीसाठी हं, हं, आणि हं. विचारांनी सुद्धा. पण करिअर वाईज जर सध्याच्या काळात जर विचार केला तर हे कदापि पॉसिबल नाही, शक्य नाहीये. एक्झॅक्टली. कारण तोपर्यंत प्रोफेशनल कॉलेज पण कम्प्लीट झालेलं हं, नसतं. हं. तर मला असं म्हणायचंय की 21 ते 29 म्हणजे काय, की हे जे काही 9-10 वर्ष आहेत म्हणजे 30च्या अगोदर हं. एनी हाऊ 30 वयाच्या आतमध्ये लग्न व्हायला पाहिजे, म्हणजे व्हायलाच पाहिजे. का? हं. कारण बायकांची फर्टिलिटी ही 30 नंतर 50% ने कमी होते. हं. आणि दुसरी गोष्ट की पुरुषांच्या बाजूने त्यांचं जे काही म्हणजे त्यांची सेक्स पॉवर म्हणा किंवा मग त्यांचा त्या ठिकाणचा डिझायर म्हणा पार्टनर बद्दलचा, फर्टिलिटीसाठी म्हणा किंवा इंटरकोर्ससाठी म्हणा, तर तो 21 ते 29 ह्या वयामध्ये ते गोल्डन इयर्स मध्ये असतात की जे चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देऊ शकतात. आणि तिथं त्यांचं करिअर चालू असताना सपोज की त्यांचं करिअर पूर्ण नाही झालं, जसं एमपीएससी यूपीएससी, हं. खूप आमच्याकडे ह्या करिअर मधले लोक येतात की ज्यांना रिपिटेटिव्ह ते एक्झाम द्याव्या लागतात. वय बरचसं पुढे जात असतं, घरून प्रेशर असतं की अरे अजूनही तुझं कंप्लीट नाही होतंय तर मग लग्न नाही करायचं का? लग्न करायला ह्या वेळेला परिस्थिती अशी आहे की करिअर नाहीये त्यांच्याकडे, 2-4 वर्ष तर अशी इझिली गेलेली आहेत, वय 30-32च्या पुढे पण चाललेलं आहे, मग करिअर पण नाहीये, स्ट्रेंथ पण शिल्लक नाहीये जी पुरुषांना अपेक्षित आहे एक लग्न करण्यासाठी आणि पुढे इंटरकोर्स होण्यासाठी. मग मात्र टेन्शन येतं. आणि जितके दिवस अजून पुढे जाणार आहे, मी पेशंटला नेहमी सांगतो, तुम्ही आत्ताच्या वयामध्ये जेवढे स्ट्रॉंग असणार आहे 30च्या अगोदर सांगतोय हा, हं, हं. त्याच्यापेक्षा तुम्ही नेहमी कमजोरच असणार आहे आणि तितकाच तुमचा कॉन्फिडन्स पण कमी असणार आहे. कारण नंतर अँझायटी निर्माण होते, त्या पुरुषांना वाटतं की माझ्याकडनं होईल की नाही होईल. हं. आणि ऍक्च्युली ह्या विचाराने तो अजून लग्न टाळायला लागतो. घरातले विचारतात की अरे स्थळ येत आहे तर आपण काय करायचं, तू का नाही म्हणतोय का? कारण त्याला जो कॉन्फिडन्स होता वयाच्या 30च्या अगोदर तो आता अजिबातही नसतो. आणि म्हणून तो अजून पुढची तारीख ढकलायला लागतो आणि नंतर परिस्थिती अशी येते की तो सांगतो आता मला लग्नच नाही करायचंय. म्हणून बाबांनो, तुम्ही जर लग्न जर टाळायला लागले तर कदाचित तुमचं लग्न होणार नाही किंवा झालं तरी तुम्ही जी अपेक्षा ठेवताय किंवा समोरची मुलगी जी अपेक्षा ठेवते एक चांगला सेक्स होण्यासाठी आणि एखादं छान बाळ होण्यासाठी, ते कदाचित तितक्या इझिली नाही होणार आहे. परत मेडिकल एक्सपेन्सेस पण वाढत जातात. त्यामुळे शक्यतो 25 ते 30 ह्या वयोगटामध्ये लग्न व्हायला पाहिजे. ओके. याचा सुवर्ण मध्य साधायला पाहिजे. एक्झॅक्ट. म्हणजे ना तुम्ही प्रोफेशनल कॉलेजला असाल ना तर आता म्हणजे मुलं किंवा मुली जेव्हा सांगतात ना असं कोणीतरी आहे की जे आमच्या बरोबर आहे आणि आम्हाला ते आवडत आहेत, तर हा विचार त्या मुला मुलींनी ते जेव्हा प्रोफेशनल कॉलेजला असतात ना तेव्हा सुरू करायला पाहिजे. हं, हं, हं. माझी वेवलेंथ कोणाशी चांगली हम्म, हम्म, जुळते. हम्म, फॉर हम्म. एक्झाम्पल मी डॉक्टर आहे, मी एका फॅकल्टीची आहे, माझ्यासोबत कुठल्या फॅकल्टीची एखादी व्यक्ती जी तिथे पण हम्म, पीजी हम्म, करते, यांच्याबरोबर माझी वेवलेंथ जुळतीये आणि यांच्यासोबत मी माझं पुढचं आयुष्य काढू शकते. हं, हं. ह्याचा विचार मुलांनी केला पाहिजे. हे वेळेत आपल्या पालकांच्या निदर्शनाला आणून दिलं पाहिजे आणि पालकांनी उगीच आढेवेढे न घेत त्या मुलांना असं नातं पुढे कंटिन्यू करायला परमिशन द्यायला पाहिजे. हम्म, हम्म, फक्त हम्म. डॉक्टर्सच्याच बाबतीत आहे असं नाही, इंजिनियर लोक सुद्धा मला माझ्या फॅकल्टीमध्ये मी असं करतो, मग माझ्या अपेक्षानुसार दुसऱ्या फॅकल्टीतली एखादी मुलगी आहे ती मला आवडतीये, असं असं आहे, हे क्लिअर कट येऊन आपल्या आईबापाला सांगावं. आई वडिलांनी ते शांतपणे ऐकून घ्यावं. फक्त माझ्या डोक्यात जे मी ठरवलंय तेवढं तेच. मुलांवर लादू नये. हां. जर ते म्हणत असतील त्यात तथ्य असेल तर लिटरली त्या ऑप्शनचा विचार करावा आणि वेळेत लग्न करू द्या. अगदीच. कारण ना तिथे त्यांची दोघांची एकमेकांबद्दलची फ्लेक्झिबिलिटी चांगली असते. कारण त्या दोघांनी एकमेकांना निवडले तर तिथे त्यामुळे पण त्यांना ते कॉपअप करणं सोपं जातं. आणि एकदा तुम्ही सेटल झाला ना की तुमच्या खरंच अपेक्षा खूप वाढतात. म्हणजे माझ्या एक्सपेक्टेशनची लिस्टच वाढते. हम्म, 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 हम्म. आणि त्या वयात तो लव आणि इमोशनल अँगल आहे जास्त.
जे तुम्हाला नंतर विकत घेतलं तरी नाही मिळणार आहे 35शीला गेल्यानंतर. तुम्ही ठरवलं जरी ना की अरे मला हिला छान प्रेम दाखवायचंय, तरी तुमच्या त्या मुलीला त्या डोळ्यामध्ये दिसतंच की हा खोटं खोटं प्रेम दाखवतोय. ऍक्च्युली ते नैसर्गिक प्रेम त्या 20 पासून तर 30 मध्ये दिसत असतं. म्हणजे मी पेशंटला नेहमी सांगतो की त्या वयामध्ये एखादं कपल जर असं भेटायला गेलं ना, ते ठरवून जात नाही आपल्याला सेक्स करायचा आहे. तो विचार करतो की मी कुठले कपडे घालून जाऊ, ती पण विचार करते. मग ते भेटतात, मग शेजारी शेजारी बसले की अरे तू छान दिसतोय, तू छान दिसते, अप्रिशिएट करतात. पुढच्या भेटीची तारीख ठरते, मग त्यावेळेस शेजारी शेजारी बसून हातात हात पकडतात, त्याच्या पुढच्या भेटीला हग करतात, मग त्याच्या पुढच्या भेटीला त्यांच्या पुढच्या गोष्टी आपोआप व्हायला लागतात. इथं असं नाहीये. इथं लग्न झालं ना की त्याच्यानंतर मग हनीमूनला जायचंय. तो तिकडं हनीमूनला जाण्याच्या अगोदर पहिला माझ्याकडे येतो, सर मला हनीमूनला जायचंय आणि माझ्याकडनं होईल की नाही होईल, तुम्ही काहीतरी गोळी देऊन ठेवा, नाहीतर मग झालं, अवघड झालं. पण तेच तो जो मुलगा आहे जो असा भेटतोय 25 मध्ये एखाद्या मुलीला, तो नाही विचार करत आहे ह्या सगळ्या गोष्टींचा. त्याला कारण त्याने जे काही त्या ठिकाणी टार्गेट ठेवले की मला ती मुलगी खूप आवडते आणि मला ते इतकं छान वाटते की मी तिला कधी भेटेल असं झालंय. हिथं असं नाहीये. हिथं असं आहे की आता मला तिला दाखवायचंय की मी करू शकतो, पण मलाच भीती आहे की माझ्याकडनं होईल की नाही होईल. हे सगळे प्रॉब्लेम नंतर ऍडअप होतात का? हार्मोन्सनुसार हा. विचार सगळेच हा, बदलतात. तुमचे जो टेस्टोस्टेरॉन आहे, मी जे म्हटलं 21 to 29 गोल्डन इयर्स, त्याच्यामध्ये तुमचा टेस्टोस्टेरॉन हाय लेवलला असतो. नंतर तो कमी व्हायला लागतो, तुमची फ्लेक्झिबिलिटी कमी व्हायला लागते, तुमचे इमोशन, तुमचा कल वाढतो कुठं, EMI कडं, की माझा EMI जाणार आहे, ह्या महिन्यात मला काम करायचं. तुमचं लक्ष असतं तुमच्या ऑब्लिगेशन मध्ये, तुमच्या Exactly. कामामध्ये, हा, तुमच्या हा. प्रेमामध्ये नसतं. तो बरोबर. जो 25ला भेटायला गेलाय गर्लफ्रेंडला, त्याच्या डोक्यात हे Perfect. नाहीच आहे. बरोबर. त्याला त्याच्या घरच्यांपेक्षा तर त्याची गर्लफ्रेंडच जास्त आवडते, बरोबर. कारण तिथं प्रेम आहे जे निसर्गानं तयार केलंय. हार्मोनली बायकांमध्ये जसं इस्ट्रोजन असतं, पुरुषांमध्ये टेस्टोस्टेरॉन. आपण निसर्गाच्या विरोधी जातोय. एकतर तुम्ही लग्न उशिरा करताय, दुसरी गोष्ट म्हणजे रिलेशनशिप मध्ये जाताना तो त्या UPSCचं मी जे उदाहरण सांगितलं ह्या मुलांचं, अक्षरशः त्या अभ्यासाच्या नादामध्ये, मी म्हणत नाही अभ्यास करायचा नाही, डेफिनेटली करायचंय, आम्ही पण डॉक्टर झालो, अभ्यास करूनच झालो, पण मला हे सांगायचंय की अभ्यासाबरोबर तुम्ही स्वतःला विसरू नका. नंतर जेव्हा लग्न होतं ना, तुम्हाला तुमच्या प्रायव्हेट पार्टला टच करायला सुद्धा भीती वाटायला लागते. का? कारण ह्या गोष्टींकडे कधी ना पॅरेंट्सने विचारलेलं असतं. पॅरेंट्सच्या डोक्यात एवढंच की करिअर करा आणि त्याच्यामध्ये वय निघून जाते. याला बरोबर. पण पॅरेंट्स कारणीभूत असतात बरं. मुलांना सांगतात कुठल्याही मुलीशी बोलायचं नाही. म्हणजे हे कॉलेजला जाईपर्यंत जे आईबाप असतात ना, मुलांना हे सांगतात. आणि मुलींना अजिबात मुलाशी बोलायचं नाही, काही संबंध ठेवायचे नाही, कुठं कुणाशी बोलताना दिसली तरी टोकणार. ह्या गोष्टींनी मुलं जर लांब राहायला लागली ना, आणि नंतर म्हणणार अरे आता 20-25 वर्षाचा घोडा झाला, 30 वर्षाचा घोडा झाला, तुला तुझ्यासाठी एक मुलगी बघता येत नाही. दोन्ही बाजूने बोलतात ना. दोन्ही बाजूने बोलतात. म्हणजे हे पण नाही व्हायला पाहिजे. आणि परत नंतर म्हटलं ना तर अरे आम्ही तुला कसं म्हणणार की तू एखादी गर्लफ्रेंड शोध म्हणून. आम्ही थोडंच म्हणायचं असतं. तू आम्हाला न विचारता गर्लफ्रेंड शोधायची असते. आणि न विचारता जर गर्लफ्रेंड शोधली तर काय बावळट आहे का? आपल्याला लोक काय बोलतील, अभ्यासाकडे लक्ष द्यायचं सोडून दोन्ही तू दुसरं side, काय दोन्ही चाललेलं आहे? साईडने पालक आहेत ना, आपल्या सगळ्या म्हणजे त्यांच्यावर आपली सगळी हे लागतात. म्हणजे त्यांना जसं हवंय तसंच तुम्ही राहायला पाहिजे. स्वतःला सेक्युअर करायला प्रत्येक जण पाहत असतो, पण सध्याच्या जगामध्ये तुम्ही जर स्वतःला सेक्युअर करत राहिले तर रिलेशनशिप टिकणार नाहीत. बरोबर. तर मंडळी, लग्नाला घेऊन किती जरी कन्फ्युजन असेल तरी लग्न हे तुम्हाला करावंच लागेल. आणि ही पूर्णपणे तुमची जबाबदारी असेल की कशा पद्धतीची मुलगी तुम्हाला हवं आहे किंवा कशा पद्धतीचा मुलगा तुम्हाला हवा आहे. आणि तुम्ही जर सगळे फिल्टर आणि सगळे गुण जर तुम्ही एकामध्ये शोधायला गेला तर ते इम्पॉसिबल आहे. कुठेतरी तुम्हाला सॅक्रिफाईस हे करावं लागणारच आहे. आणि सगळ्या प्रॉब्लेम्सवर सोल्युशन आहे. तुम्ही लग्नानंतर जरी काही प्रॉब्लेम तुमच्यात आले तर तुम्ही तज्ञांकडे भेटून ते सॉल्व्ह करू शकता. सो प्रत्येक प्रश्नावर उत्तर हे आहेच, त्याला लगेच टोकाला जायची गरज नसते. सो एकंदरीत ही गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही लग्न करणार असाल तर या सगळ्या गोष्टींचा विचार नक्की करा. आणि पॉडकास्ट आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.